आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची बिनविरोध खासदार म्हणून निवड झाल्यानंतर त्या आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आल्यात आणि बारामतीमधल्या सहयोग सोसायटी निवासस्थानी कार्यकर्त्यांना त्या भेटतायत आणि सुनेत्रा पवार खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत येत असल्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे। राज्यसभा खासदारपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा वहिनी पहिल्यांदाच बारामतीत आपल्या सहयोग निवासस्थानी आलेले आहेत। आपण पाहू शकतो इथं सगळे बारामतीकरांची गर्दी झालेली आहे। वहिनींना शुभेच्छा देण्यासाठी खास कोणी गुच्छ घेऊन येते, कोणी भेटवस्तू घेऊन येते। सगळ्यांना हाच आनंद आहे की वहिनी बारामतीत अगदी जानजिलाने लढल्या आणि बारामतीचे खासदार राज्यसभेचे खासदार झाले आणि लवकरच राज्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती होऊ शकते। आपल्यासोबत वहिनी आहेत। वहिनी, पहिल्यांदा तुमचं स्वागत न्यूज 18 मध्ये। काय सांगाल आज हा उत्साह लोकांचा? आज निवडणुकीच्या निकालानंतर मी पहिल्यांदाच बारामतीत येत आहे, त्यामुळे माझं कर्तव्य आहे माझ्या मतदारांना भेटणं आणि त्यांना आभार म्हणजे त्यांना धन्यवाद सांगणं, आणि त्याच्यामुळे मी आज सगळ्यांना भेटते आहे। लोक प्रेमाने भेटतायत, आनंद व्यक्त करतायत आणि मी माझ्या मायबाप मतदारांचे खूप खूप मनापासून आभार मानते। त्यांनी मला इथे उभं राहायची संधी दिली। म्हणजे तुमचं फर्स्ट टाइम असूनही आज किमान 5 लाखाच्या वरती मतं घेतलेली, ती काही कमी मतं नाहीत माझ्या दृष्टीने। तेही तुमच्यावरच प्रेम करणार। त्यांना काय तुम्ही खासदार बनलेले आहेत, त्यांचे प्रश्न ऑब्व्हियसली तुम्ही सोडणारच, पण बारामतीला मंत्रिपद मिळावं ही बारामतीकरांची अपेक्षा आहे केंद्रात। बारामतीकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे। त्यांच्या काय ज्या अपेक्षा असतील कामासंबंधात त्या मी अगदी माझे शर्तीचे प्रयत्न त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करीन, एवढंच मी बोलेन। खरं तर यापूर्वी तुम्ही टेक्सटाईल पार्कचं सगळं सांभाळतातच, पण आता पूर्ण मतदारसंघ तुम्हाला सांभाळायचं आहे। लोकांचे ऑब्व्हियसली दादांना कार्यभावल्यामुळे तेवढा वेळ मिळत नाही। तुम्ही वेळ द्याल इथून पुढे बारामतीकरांसाठी पूर्णपणे? अर्थातच, म्हणजे मी जनतेची काम करण्याची मला पहिल्यापासून सवय आहे आणि मी त्यांचे जास्तीत जास्त त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल। जेव्हा ते सुनेत्रा वहिनी यांनी सांगितलं की बारामतीकरांचे प्रश्न मी इथून पुढेही सोडण्यासाठी, मार्गी लावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत राहील। खासदारकी मिळाली, मंत्रिपद मिळावं अशी बारामतीकरांची अपेक्षा आहे। पाहूया बारामतीकरांची ही अपेक्षा ही लवकरच पूर्णत्वास जाऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, बारामती। आणि यानंतर आपण पाहणार आहोत 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा आढावा।